नमस्कार, मैं हूं निहाली आपके साथ और आप देख रहे हैं राष्ट्रीय तक न्यूज। चलिए नजर डालते हैं आज की खबर की ओर। झोपड़पट्टी हटाओ संघर्ष समिति और संत तुगडोजी वार्ड के रहवासियों ने झोपड़पट्टी हटाने और पुनर्वास की मांग को लेकर एक बार फिर तीव्र आंदोलन शुरू किया। इससे पहले भी राहीवासियों ने चक्का जाम आंदोलन सहित कई ज्ञापन देकर प्रशासन का ध्यान आकर्षित करने का प्रयास किया था। प्रशासन ने 20 दिनों में मांग पूरी करने का आश्वासन दिया था, मगर अब तक कोई कार्यवाही नहीं हुई। प्रशासन की अनदेखी से नाराज संघर्ष समिति ने आखिरकार उप विभागीय अधिकारी कार्यालय के समक्ष 5 दिवसीय धरना आंदोलन शुरू किया। नागरिकों का कहना है कि वे कई वर्षों से पुनर्वास की प्रतीक्षा कर रहे, लेकिन प्रशासन केवल आश्वासन ही देता रहा। इसलिए अब संघर्ष समिति ने ठोस निर्णय लेने का संकल्प लिया। संघर्ष समिति ने चेतावनी दी है कि अगर 5 दिनों में उनकी मांगों पर निर्णय नहीं लिया गया तो वे आमरण अनशन पर बैठेंगे। इस आंदोलन से क्षेत्र में तनाव का माहौल बन गया और नागरिक प्रशासन के रवैये से बेहद नाराज हैं। हिंगनघाट से योगेश लखोटे की रिपोर्ट। झोपडपट्टीबद्दल आम्ही आतापर्यंत कलेक्टर मॅडमला, COला, तहसीलदार आणि आमदार साहेबांनाही 10 वर्षापासून आम्ही मागणी करत आहोत। त्या झोपडपट्टीचा आम्हाला खूप त्रास आहे। त्यांच्या इथे ते संडास बसतात, ते आजूबाजूच्या आमच्या घराजवळच्या आजूबाजूला बसतात। त्याच्याने इतकी घाण होते की आम्हाला जेवण करते वेळेस आम्हाला दरवाजे लावून जेवण करावं लागतं, इतकी घाण आहे तिथे। दुसरी गोष्ट, तिथे जे त्यांचे डिलिव्हरी होतात आणि जर ते डिलिव्हरीमध्ये जर तो मुलगा किंवा मुलगी मरण पावली तर ते तिथंच गाडतात। मागच्या वेळेस एक बकरी गाडली तिथे, मेली तिथे। अशा परिस्थितीमध्ये तिथे इतकी घाण आहे आणि सरकार याच्याकडे लक्ष करत नाही। आम्ही मागे चक्का जाम आंदोलन केलं। चक्का जाम आंदोलन केल्यानंतरही सरकारने दखल घेतली नाही। इथलं प्रशासन हे कोणाच्या इशाऱ्यावर नाचत आहे हे अजून आम्हाला कळत नाही। कारण की प्रशासनाच्या बोलण्यावरून असं दिसून येते की ते आमच्या पाठीशी आहे, परंतु ते कोणाच्या तरी दबावाखाली ते काम करत आहेत असं आम्हाला भासत आहे। तरी आता आम्ही सर्व ठिय्या आंदोलन आजपासून चालू केलेलं आहे। आता पुढे आम्ही 5-6 दिवसांनी उपोषण करू, अन्नत्याग साठी आम्ही बसणार आहोत। तर अशा परिस्थितीमध्ये या प्रशासनाने आणि सरकारने दखल घ्यावी। आम्ही चक्काजाम आंदोलन केलं तरी प्रशासनाने आम्हाला काहीच निर्णय दिले नाही। 25 दिवस थांबा फक्त एवढं सांगितलं होतं। 25 दिवस तर जाऊ द्या, आम्ही 1 ते 1.5 महिने थांबलेलो आहे, पण त्यांनी कोणतीही दखल घेतलेली नाही। आता आमच्या डोक्याच्या वरती पाणी गेलेलं आहे, म्हणून आम्ही हा मोठा निर्णय घेतलेला आहे ठिय्या आंदोलनाचा। हे 5-6 दिवस गेल्यावर आम्ही उपोषण करणार आहोत, अन्नत्याग करणार आहोत। कोणीच आम्हाला मदत करत नाही, तहसीलदार आम्हाला मदत करत नाही, आमदारही आम्हाला मदत करत नाही। असं वाटतंय का तहसीलदारावर धाक आहे का प्रतिनिधीचा? आम्हीच त्यांना निवडून द्यावं ना, तेच आम्हाला मदत करत नाही। ते लोक झोपडपट्टीवाल्याला मदत करत आहेत। झोपडपट्टीवाले म्हणतात की आमदाराचा आमच्यावर हात आहे म्हणून आम्ही उठत नाही इथून। म्हणजे असं समजा की आम्ही सामान्य नागरिक किती काही करू तरी आमदार साहेब आम्हाला साथच नाही देऊन राहिले। आम्ही त्यांच्या घरी जाऊन उपर म्हणते का आता काहीच होऊ शकत नाही, तुम्ही कितीही आंदोलन करा, काही करा तरी काहीच होणार नाही। तेच लोक झोपडपट्टीवाले इथं राहते, इथंच हाकते, इथंच आमच्या डोक्यावर निळे वाटून राहिले। आम्ही मग सामान्य नागरिक कुठं जावं म्हणून आम्ही ह्या रस्त्यावर उतरलेलो आहोत। आम्हाला फक्त झोपडपट्ट्या उठून द्या, आमची जे मागणी आहे ती पूर्ण करून द्या, बस एवढंच म्हणणं आहे प्रशिक्षणवाल्याला आणि सरकारला। एवढंच मागणी आहे आमची, बस एवढी। फिलहाल खबरों में इतना ही। बाकी खबरों के लिए देखते रहिए राष्ट्रीय तक न्यूज।